नमस्कार मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आता 10वीची परीक्षा दिली आणि उत्तम निकाल आला, जे विद्यार्थी आता 9वी मध्ये शिकतायत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या देशातलं एक उत्तम करियर वाट बघतंय आणि हे करियर आहे आपल्या सैन्य दलातलं करियर। आपण आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या 3 विंग्समध्ये वेगवेगळ्या सैन्य दलामध्ये तुम्ही अधिकारी पदावर जाऊ शकतात। या अधिकारी पदावर जाण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजेच एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी। आपल्या देशात सैन्य दलात पराक्रम गाजवणाऱ्या वीर पुरुषांची आणि वीर महिलांची कमी नाही। आता नुकतंच घडलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल बघा ना, किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सैनिकांनी शौर्य गाजवून ऑपरेशन सिंदूर पार पाडलं। या सर्व सैनिकांना आपण सॅल्यूट करूया। मित्रहो, तुम्ही सुद्धा सैन्य दलात कर्नल, लेफ्टनंट अशा मोठमोठ्या पदांवर अधिकारी म्हणून जाऊ शकतात। पण याची तयारी नेमकी कधी करावी? एनडीए म्हणजे काय? एनडीए साठी प्रवेश कसा घ्यावा लागतो? यासाठी काय अभ्यास करावा लागतो? कोणकोणते विषय असतात? किती मार्क्स असावे लागतात? पात्रता काय असते? आर्मी मध्ये प्रवेश मिळेल की नेव्ही मध्ये प्रवेश मिळेल की एअर फोर्स मध्ये प्रवेश मिळेल, हे सुद्धा आपल्याला शोधावं लागतं। या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळवण्यासाठी आजचा हा सेमिनार नक्की बघा। बघायच्या आधी सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। मित्रहो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्रात आहे। आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि आपल्या देशाचे संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नांनी भारतामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीची स्थापना झाली आणि हे एनडीए महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळ खडकवासला या ठिकाणी स्थापन झालं। पण हे सगळं सहज झालं का? तर असं अजिबात नाही। एनडीए ही देशातली सैन्य दलातली सर्वोच्च प्रशिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते। एनडीए मध्ये प्रवेश मिळवल्यानंतर आपल्याला काय काय मिळतं? तर सर्वात महत्त्वाचं की आपल्याला सर्वात मोठं भाग्य प्राप्त होतं की आपण या देशाची सेवा करतो। सैन्य दलात दाखल होऊन भारतीय सैन्य दल, नौदल किंवा हवाई दलामध्ये जाऊन आपण देशाची सेवा करतो आणि एक अनमोल संधी आपल्याला एनडीए मध्ये गेल्यानंतर मिळते। दुसरं काय? तर प्रतिष्ठा। एनडीए मध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला आणि एनडीए मधून तुम्ही आर्मी, नेव्ही, एअर फोर्स मध्ये कोणत्याही क्षेत्रात मोठ्या पदावर गेलात तर अर्थातच समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची तुमच्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती नक्कीच बदललेली असते। तुम्हाला एक वेगळी प्रतिष्ठा समाजामध्ये प्राप्त झालेली असते। म्हणून प्रतिष्ठा, देशसेवा, शिक्षण आणि प्रशिक्षण, तुम्ही 12वी नंतर एनडीए मध्ये प्रवेश करतात। एनडीए मध्ये तुम्हाला एक उत्तम डिग्री मिळते आणि या डिग्री सोबतच तुम्हाला एक उत्तम प्रकारचं प्रशिक्षण, जे तुम्ही देशाची सेवा करत असताना, मग ते शारीरिक असेल, मेंटल असेल, फिजिकल असेल, या सगळ्या पद्धतीने तुम्हाला फिट केलं जातं ते एनडीए मध्ये। मित्रहो, अर्थातच एनडीए मध्ये गेल्यानंतर तुमच्या आयुष्याला आणि करिअरला एक वेगळ्या प्रकारची स्थिरता प्राप्त झालेली असते। तुमचं करिअर सेट झालेलं असतं। तुम्ही देशाच्या सेवेमध्ये काम करत असताना एक चांगल्या प्रकारचं आयुष्य स्थिर स्थावरपणे जगत असतात। आणि विशेष म्हणजे एनडीए मध्ये गेल्यानंतर अर्थात सैन्यात तुम्ही जातात। आज हेतू हिमाचल ते कन्याकुमारी संपूर्ण भारत हे तुमचं कार्यक्षेत्र असतं। सैन्य दलात सेवा देताना तुम्ही काश्मीरमध्ये पण सेवा देतात, कन्याकुमारीत पण सेवा देतात। तुम्ही 7 सिस्टर्स मध्ये आसाम, मणिपूर, मेघालय या भागात सुद्धा तुम्ही सेवा देतात। संपूर्ण भारत हा तुमचं कार्यक्षेत्र असतो आणि इथे काम करत असताना वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या प्रकारचा भारत, भारताचं कल्चर, भारतातल्या वेगवेगळ्या लोकांच्या जगण्याच्या पद्धती, तिथलं हवामान असेल, तिथला निसर्ग असेल, तिथली वनं असतील, तिथली लोकांची जगण्याची पद्धत असेल, या सगळ्या अनुभवांनी तुमचं आयुष्य हे समृद्ध झालेलं असतं। म्हणून एनडीएचं करिअर हे एक परफेक्ट करिअर म्हणून ओळखलं जातं, जे करिअर बद्दलच्या सर्व गोष्टी तुम्हाला पुरवत असतं। म्हणून 10वी नंतर नक्की एनडीए मध्ये जाण्याचा विचार आपण केला पाहिजे।
मात्र आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये विशेषतः महाराष्ट्रात की सैन्य दलामध्ये पालक हे मुलांना पाठवायला जरा विचार करतात। त्याचं कारण सुरक्षेचं कारण असं मानलं जातं। मात्र सहजासहजी दोन देशांचे युद्ध होत नाहीत आणि युद्ध झालंच तर देशासाठी वीर मरण पत्करणं याच्या इतकं भाग्य हे मोजक्याच लोकांच्या आयुष्यामध्ये असतं। म्हणून ह्या करिअरकडे देशाची सेवा आणि स्थिरता या दोघी अँगलने जर आपण बघितलं तर मला वाटतं NDA हे एक सर्वोत्तम करिअर आहे। मित्रहो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी अतिशय सुंदर वातावरण असणारा हे कॅम्पस आहे। तुम्ही बिल्डिंग बघू शकतात, ही मेन अकॅडमिक बिल्डिंग म्हणून ओळखली जाते। पुण्याजवळ खडकवासला येथे डोंगराच्या कुशीत अतिशय सुंदर कॅम्पस हा NDAचा वसवलेला आहे। अतिशय सुंदर बिल्डिंग्स, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय सुंदर आहे। NDA जे आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी भारतातली एक सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था आहे जिचा सन्मान देखील तितकाच मोठा आहे। भारतीय सैन्य दलासाठी आर्मी, त्यानंतर नौदल म्हणजे नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही दलांसाठी उत्तम युवक हे अधिकारी म्हणून निवडण्याचं काम आणि त्यांना घडविण्याचं काम हे NDA कडे देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, NDA अकॅडमी ही मी जसं मगाशी म्हणालो महाराष्ट्रामध्ये खडकवासला येथे आहे, पुण्याजवळ। याची स्थापना कधी झाली तर 7 डिसेंबर 1954 रोजी NDA ची स्थापना करण्यात आली। NDAचं ब्रीद वाक्य बघा किती सुंदर आहे। NDA म्हणतं की जो सैन्य दलातला सैनिक आहे, सोल्जर आहे, तो कोणत्याही धर्माचा नसतो, त्याला एकच धर्म असतो, तो म्हणजे देश नावाचा धर्म आणि त्या देशाची सेवा हाच त्याचा धर्म असतो। म्हणून NDAचं ब्रीद वाक्य आहे सर्व्हिस बिफोर सेल्फ, सेवा परमो धर्मः। सेवा हाच धर्म मानणं हे प्रत्येक सोल्जरचं कर्तव्य असलं पाहिजे, हे NDA आपल्याला शिकवतं। येथे उमेदवारांना सगळ्या पद्धतीने तयार केलं जातं। इथे उमेदवार शारीरिकदृष्ट्या तयार होतो, मानसिकदृष्ट्या तयार होतो, बौद्धिकदृष्ट्या तयार होतो, शैक्षणिकदृष्ट्या तयार होतो, युद्धाच्या कौशल्याच्या दृष्टीने या ठिकाणी उमेदवार तयार होतो। म्हणून NDA प्रशिक्षण हे एक परफेक्ट पर्सनॅलिटी तयार करणारं प्रशिक्षण आहे असं मानलं जातं। याचा इतिहास काय, NDA कसं सुरू झालं, कधी सुरू झालं, तर सुद्राबाई कमिटी ही याच्यासाठी जबाबदार असणारी एक महत्त्वाची कमिटी आहे। सुद्राबाई कमिटी 1945 मध्ये फील्ड मार्शल क्लॉड ऑचिनलेक यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन झाली आणि 1945 जर आपण बघितलं तर 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी या ठिकाणी आहे। दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीमुळे भारत ही इंग्लंडची वसाहत होता आणि इंग्लंडच्या वसाहतीला संरक्षणासाठी एक उत्तम सेंटर, एक उत्तम अकादमी असली पाहिजे। माझ्या दृष्टीने NDA ही संरक्षण क्षेत्रातलं भारताचं विद्यापीठ आहे आणि ते स्थापन व्हावं यासाठी ही समिती, सुद्राबाई समिती 1945 मध्ये स्थापन करण्यात आली होती। मित्रांनो, या NDA मध्ये एक मॅजिकल गोष्ट ही काही दिवसांपूर्वी घडली, आपण महिन्यांपूर्वी म्हणूया। कारण पूर्वी असं होतं की NDA मध्ये प्रवेश घेण्यासाठी महिलांना परवानगी नव्हती, म्हणजे मुली या NDA मध्ये प्रवेश घेऊ शकत नव्हत्या। मात्र 2 वर्षापूर्वी मुलींना NDA मध्ये प्रवेश द्यायला सुरुवात झाली आणि हा देशासाठी एक क्रांतिकारक बदल ठरला। नुकतंच पासिंग आउट परेडमध्ये मुलींनी सुद्धा NDA मधून त्या बाहेर पडल्यात। विशेष म्हणजे 2025 मध्ये जी NDA ची प्रवेश परीक्षा झाली, या NDAच्या एंट्रन्समध्ये देशात प्रथम क्रमांकाने येणारी सुद्धा मुलगीच आहे, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे। म्हणून मुलींना सुद्धा नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये सेपरेट स्क्वाड्रन फॉर वुमन कॅडेट्स, मुलींसाठी एक स्वतंत्र क्वाड्रन हे NDA मध्ये आता सुरू झालेलं आहे। आणि ग्रामीण भागातल्या, शहरातल्या ज्या ज्या मुलींना वाटतं की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्या आता नक्कीच देशासाठी NDA मध्ये जाऊन स्वतः आपलं सेवा बजावू शकतात। मग बघूयात NDA मध्ये नेमकी पात्रता काय काय असते, प्रवेश कसा मिळतो।
तर NDA मध्ये प्रवेशासाठी एक पात्रता निकष आहे. पहिला निकष तर हा आहे की तुम्ही NDA ची एंट्रन्स क्वालिफाय झाले पाहिजेत. या एंट्रन्स बद्दल थोड्या वेळात सांगतो, पण आधी बेसिक क्रायटेरिया काय तो समजून घ्या. जर तुम्हाला NDA मध्ये आर्मी विंग मध्ये तुम्हाला जर प्रवेश हवा असेल तर तुम्ही एक मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 12वी उत्तीर्ण किंवा 12वी समकक्ष कुठली तरी एक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असतं. खूप मुलांमध्ये, खूप पालकांमध्ये हा गैरसमज आहे की NDA फक्त सायन्सच्या मुलांसाठी असतं. असं अजिबात नाहीये. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिन्ही शाखांसाठी NDA ची प्रवेश परीक्षा असते आणि कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना NDA मध्ये फक्त आर्मीसाठी सिलेक्ट केलं जातं. त्यांना नेव्ही आणि एअरफोर्ससाठी सिलेक्शन नसतं. पण आर्ट्स आणि कॉमर्सची मुलं सुद्धा NDA ची प्रवेश परीक्षा देऊ शकतात. नेव्ही आणि एअरफोर्ससाठी तुम्ही 12th सायन्स म्हणजे 12वी सायन्स तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. यात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स बेसिकली ज्याला आपण A ग्रुप असं म्हणतो, हा A ग्रुप तुमचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही उत्तीर्ण केलेलं पाहिजे. मॅथमॅटिक्स ही महत्त्वाची अट या ठिकाणी आहे आणि 12वीला 60% गुण हे आवश्यक आहेत. तुम्हाला फर्स्ट क्लास हा 12वीला असलाच पाहिजे. वय मर्यादा काय, तर साधारण 10वीची परीक्षा जेव्हा तुम्ही पास होतात तेव्हा तुम्ही 16 वर्षाचे असतात. 16.5 ते 19 वर्ष या काळात तुम्ही परीक्षाही देऊ शकतात. म्हणजे परीक्षा देताना तुमचं वय हे 19 वर्षांपेक्षा कमी असावं. ज्या तारखेला म्हणजे जेव्हा जाहिरात येते NDA ची, तर त्या जाहिरातीमध्ये तुमचं वय हे त्या तारखेला 19 वयापेक्षा कमी असलं पाहिजे. भारताचा नागरिक असावा. दुसरी एक अट आहे, तो नेपाळचे किंवा भूतानचा प्रजासत्ताकाचा विषय असावा किंवा 1 जानेवारी 1962 पूर्वी तो तिबेटमधून भारतात आलेला असावा, तर तुम्ही NDA ची परीक्षाही देऊ शकतात. आणि अर्थातच वय 16 ते 19 असल्यामुळे उमेदवार हा अविवाहित असावा, ही सुद्धा अट महत्त्वाची आहे. मित्रहो, या ठिकाणी शारीरिक पात्रता हे खूप महत्त्वाचा विषय आहे. उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. चष्म्याशिवाय त्याला 6x6 आणि चष्म्यासह 6x9चं विजन त्याचं क्लिअर असलं पाहिजे, ही एक अट असते. उंची ही किमान 157 सेंटीमीटर, मात्र एअरफोर्ससाठी ती 162.5 सेंटीमीटर एवढी उंची तुमची असणं आवश्यक आहे. शारीरिक चाचणीमध्ये तुम्ही टेस्टसाठी जवळपास 2.4 किलोमीटर तुम्ही 15 मिनिटात धावलं पाहिजे. म्हणजे 15 मिनिटात जवळपास 2.5 किलोमीटर तुम्ही रनिंग करता आली पाहिजे. 20 उठबशा तुम्हाला एका दमात काढता आल्या पाहिजेत आणि 15 दंड बैठका, 15 सूर्यनमस्कार तुम्ही उत्तमरित्या त्या ठिकाणी केले पाहिजेत. एवढीच अट ही NDAच्या शारीरिक प्रशिक्षणाच्या पूर्वी असते. खूप ठिकाणी पालकांना, मुलांना अक्षरशः मूर्ख बनवलं जातं की NDAच्या एंट्रन्सचं प्रशिक्षण घेताना बाबा तुम्हाला हॉर्स रायडिंग आली पाहिजे, तुम्ही अगदी पट्टीचे पोहणारे, तुम्हाला जलतरण आलं पाहिजे आणि त्या प्रकारे जाहिराती केल्या जातात की आमच्याकडे अशी डिफेन्स अकॅडमी आहे आणि या अकॅडमीमध्ये मग आम्ही मुलांना हे शिकवतो, घोडा शिकवतो, पोहायला शिकवतो, गोळ्या मारायला शिकवतो. ॲक्च्युली तुम्ही इथे बघतायत समोर आहे सगळं, असं काहीही आवश्यक नाही. मित्रांनो, हे सगळं शिकून ते NDA मध्ये कशाला बोलवतील? NDA मध्ये तेच करायला लावणार आहेत. म्हणून NDA मध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला बंदूक चालवता आली पाहिजे, घोडा चालवता आला पाहिजे असं अजिबात नाहीये. निकष तुमच्या समोर आहेत. इतकेच फिजिकल फिटनेसचे निकष आहेत. 3च निकष आहेत. 2.5 किलोमीटर धावायचंय 15 मिनिटात, त्यानंतर 15 दंड बैठका आणि 20 उठबशा तुम्हाला काढायच्यात आणि नजर तुमची ही 6x6 आणि 6x9 एवढी क्लिअर असली पाहिजे. कळतंय? मग किती सोपं झालं की नाही. म्हणजे फिजिकल फिटनेस हा खूप कमी प्रकार NDA एंट्रन्समध्ये आहे, मात्र त्याच्यावर खूप जास्त फोकस केला जातो, जे आवश्यकच नाहीये. असो, प्रवेश परीक्षा जी आहे ही कशी होते, प्रवेश प्रक्रिया नेमकी काय आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये पुण्याला जरी NDA असलं, पण याची निवड प्रक्रिया ही पूर्णपणे UPSC मधून केली जाते.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे वर्षातून 2 वेळा सप्टेंबर आणि एप्रिल या 2 महिन्यांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाते। भारतभरामध्ये याचे सेंटर असतात आणि त्या सेंटर्सवर तुम्हाला ही परीक्षा द्यायची असते। परीक्षेचं स्वरूप आहे, पहिला पेपर जो आहे तो गणिताचा आहे, त्याला जवळपास 300 मार्क्स तुम्हाला आहेत। 2.5 तासांचा पेपर असतो ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचा। 11वी आणि 12वीचं गणित याच्यावर असतं। 11वी 12वी मॅथ बघा, 11 मॅथमॅटिक्स 12 मॅथमॅटिक्स हा सिलेबस NDA साठी आवश्यक आहे। मग जे विद्यार्थी कॉमर्सचे आहेत, जे विद्यार्थी आर्ट्सचे आहेत, त्यांना सुद्धा एंट्रन्स देण्यासाठी 11-12चा मॅथमॅटिक्सचा स्टडी हा करावा लागतो। 300 गुण या ठिकाणी आहेत। दुसरा पेपर जो आहे तो त्याला गॅट असं म्हणतात, जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट, सामान्य क्षमता चाचणी। हा 600 गुणांचा असतो 2.5 तासांसाठी। यात पहिला भाग इंग्रजी असतो 200 मार्क्सला आणि दुसरा भाग असतो 400 मार्क्सला। त्यात सगळं जनरल नॉलेज असतं। या जनरल नॉलेजमध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, त्यानंतर हिस्ट्री, जॉग्रफी, करंट अफेअर्स, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सगळ्यांचा जनरल नॉलेजचा समावेश हा असतो। खूप डेप्थ याला नसते, मात्र बऱ्यापैकी ज्ञान या विषयांचं विद्यार्थ्याला असलं पाहिजे। असं एकूण गुण 900। ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते आणि या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणून ही परीक्षा एक अवघड कॅटेगरीमध्ये पोहोचलेली आहे। मित्र हो, तुम्ही NDA एंट्रन्स क्वालिफाय केली। NDA एंट्रन्स क्वालिफाय केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सहसा असं म्हटलं जातं की NDA एंट्रन्सपेक्षाही कठीण काय असेल तर NDAचा इंटरव्ह्यू, कारण हा SSB इंटरव्ह्यू आहे। हा सर्व्हिस सिलेक्शन बोर्डतर्फे हा इंटरव्ह्यू घेतला जातो। इंटरव्ह्यू सामान्यपणे आपण जर कुठे इंटरव्ह्यूला गेलो तर 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, पण NDAचा इंटरव्ह्यू हा 5 दिवसांचा असतो। 5 दिवस तुम्हाला इंटरव्ह्यूला जावं लागतं। ही 5 दिवसीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट आहे, तुमचं बुद्धिमत्ता चाचणी, मेंटल ॲबिलिटी चेक केली जाते आणि यासोबत एक टेस्ट असते, तिला PPDT टेस्ट असं म्हणतात, म्हणजे पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट। तुम्हाला एक चित्र दाखवलं जातं आणि त्या चित्राचं तुमचं परसेप्शन काय, तुम्ही त्या चित्राकडे कोणत्या नजरेने बघतात आणि त्या चित्राचं तुम्ही वर्णन कसं करतात, हे तुम्हाला या टेस्टमध्ये करायचं असतं। दुसरं आहे मनोवैज्ञानिक चाचणी। यात काही सायकोलॉजिकल टेस्ट आहेत, जसे की टॅट आहे, वॅट आहे, SRT आहे, SD आहे, है ना। हे SSB इंटरव्ह्यूच्या प्रशिक्षणाच्या वेळी तुम्ही सहज करू शकतात। त्यानंतर GTO टास्क, ग्रुप डिस्कशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी यात येतात। ग्रुप डिस्कशन असेल, त्यानंतर अडथळे पार करणं, कमांड टास्क, जी सूचना दिली तसं काम करणं, या सगळ्या गोष्टी आणि पर्सनल इंटरव्ह्यू एवढं 5 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं असतं। SSB इंटरव्ह्यूमध्ये बेसिकली तुमच्यातली लीडरशिप चेक केली जाते। SSB इंटरव्ह्यूमध्ये बेसिकली तुमचं बुद्धी चेक केली जाते, तुमचा स्वभाव चेक केला जातो, तुमचा मनामध्ये देशाबद्दलचा जज्बा नेमका किती आहे तो चेक केला जातो। म्हणून 5 दिवसांमध्ये पूर्णपणे उमेदवाराची स्क्रीनिंग झालेली असते, आतून आणि बाहेरून। एवढं मोठं व्यासपीठ हे SSB इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला दिलेलं असतं। त्यानंतर SSB झाल्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते। मेडिकल टेस्ट ही वेगवेगळ्या टप्प्यातून आणि खूप मायक्रो पद्धतीने, अतिशय कठोर पद्धतीने ही टेस्ट तुम्हाला द्यावी लागते। नंतर लेखी परीक्षा, जी NDAची एंट्रन्स तुम्ही दिलेली आहे ती एंट्रन्स आणि SSB मुलाखतीचे मार्क्स दोघी एकत्र करून फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते आणि तुमची निवड ही NDA साठी झालेली असते आणि तुम्ही NDA मध्ये प्रवेश घेतलेला असतो। NDA मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पुढे 3 वर्ष, साधारण 6 सेमिस्टर तुम्हाला कॉलेज सारखं शिकायला मिळतं। NDAचा कॅम्पस हा एखाद्या कॉलेज सारखाच कॅम्पस आहे। इथे खेळण्यासाठी उत्तम मैदान आहेत। इथे तुम्ही क्रिकेटपासून, व्हॉलीबॉलपासून, फुटबॉलपासून, टेनिसपासून सगळ्या प्रकारचे खेळ अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ग्राउंडवर खेळू शकतात। इतके सुंदर ग्राउंड या ठिकाणी उभारलेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला 3 वर्ष जे शिकवलं जातं तर तुम्हाला एक डिग्री मिळते। यात तुम्हाला BA, BSc कम्प्युटर किंवा BTech तुमच्या शिक्षणाच्या नुसार ही डिग्री तुम्हाला दिली जाते।
ही डिग्री तुम्हाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, ज्याला आपण JNU म्हणतो, तर JNU तर्फे ही डिग्री NDAच्या विद्यार्थ्यांना दिली जाते. आणि हा एक वेगळा सन्मान आपण समजूया की तुम्ही JNUचे विद्यार्थी असतात जेव्हा तुम्ही NDA मध्ये असतात. मित्रहो, यासोबत सगळ्या प्रकारचं फिजिकल फिटनेस जे तुम्ही ॲझ्युम करतात मिलिटरीमध्ये, ते सगळं प्रशिक्षण तुम्हाला इथे धावणं, पोहणं, घोडेस्वारी, त्यानंतर युद्ध कौशल्य वेगवेगळ्या प्रकारचं, सगळ्या प्रकारचे म्हणजे अगदी पॅटर्न टँक चालवण्यापर्यंत, रणगाडे चालवण्यापर्यंत, विमान चालवण्यापर्यंत सगळी प्रशिक्षणं तुम्हाला या ठिकाणी मूलभूत स्तरावरही दिली जातात. खडकवासलाला स्वतःचे 2 रनवेज आहेत जिथे उमेदवारांना पायलटचं मूलभूत प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. मित्रहो, नेतृत्व आणि नैतिक प्रशिक्षण ही खूप जमेची बाजू NDA मध्ये आहे. कारण तुम्ही अधिकारी असतात. तुम्ही ज्या वेळेला लेफ्टनंट होतात, कर्नल होतात, तर तुमच्या सोबत शेकडो सैनिक तुमच्या एका कमांडवर काम करणार असतात. मग त्यावेळेला तुम्ही त्या शेकडो देशभक्तांना त्यांचा नेता तुम्ही वाटले पाहिजेत. त्या देशभक्त सैनिकांना तुम्ही लीडर वाटले पाहिजेत आणि ही लीडरशिप NDA मध्ये घडवली जाते. NDA मध्ये गेल्यानंतर तुमच्या मनातल्या जात, पात, धर्म, पंथ, राज्य या सीमा गळून पडतात. विशेष म्हणजे तुम्ही NDAत प्रवेश घेतला आणि हॉस्टेलला जर तुम्ही गेलात ना, तर जनरली इतर हॉस्टेल्समध्ये आपण ग्रुपिंग्स बघतो. जसं की महाराष्ट्राची मुलं एका बाजूला, तामिळनाडूची मुलं एका बाजूला, गुजरातची मुलं एका बाजूला. पण NDA मध्ये असं नाही आहे. एका रूममध्ये 4 विद्यार्थी राहतात आणि ते 4 विद्यार्थी 4 स्टेटमधून आलेले असतात. कधीही एका स्टेटचे विद्यार्थी हे एकाच रूममध्ये येत नाहीत असं नियोजन NDA तर्फे केलं जातं. NDAचा मुद्दाच हा आहे की यांच्या मनातून कुठलाही द्वेष जो आहे तो निघून जावा आणि फक्त देश आणि देशाचे नागरिक इतकंच यांना समजावं. ही नैतिकता तुम्हाला NDA मध्ये शिकायला मिळते. आता तुम्ही 12वी पास झालात, NDAची एंट्रन्स क्वालिफाय केली, SSB इंटरव्ह्यू क्वालिफाय केला, SSB इंटरव्ह्यू नंतर मेडिकल टेस्ट क्वालिफाय केली, तुम्ही 3 वर्षे NDA मध्ये प्रशिक्षण घेतलं. पुढे काय? तुम्ही NDA मध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्यासाठी प्रशिक्षण घेतात. तुम्हाला डिग्री मिळते JNU विद्यापीठाची. ह्यानंतर जर तुम्ही आर्मीसाठी NDA मध्ये असाल तर तुम्हाला परत पुढची 2 वर्ष हे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनला जावं लागतं. जर तुम्ही नेव्हीसाठी प्रशिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला INA मध्ये, इंडियन नेव्ही अकॅडमी, INA विशाखापट्टणम या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं. आणि जर तुम्ही एअरफोर्ससाठी असाल तर अर्थातच तुम्हाला एअरफोर्सच्या ट्रेनिंगसाठी 2 वर्ष हैदराबादला जावं लागतं. आणि मग तिथून बाहेर पडल्यानंतर तुमची पोस्टिंग, तुमची नियुक्ती ही आपल्या सैन्य दलामध्ये अधिकारी पदावरही केली जाते. इतकं सुंदर स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. या परीक्षेचा अर्ज कसा करायचा? तर अगदी सोपं आहे. www.upsc.gov.in या संकेतस्थळावर, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही परीक्षेचा अर्ज करू शकतात. परीक्षा शुल्क हे 100 रुपये आहे. त्यात पण SC, ST आणि महिला उमेदवारांना कोणतीही फी फॉर्म भरण्याची लागत नाही. परीक्षेची तारीख ही आयदर जून किंवा डिसेंबर महिन्यामध्ये असते. या जून-डिसेंबरमध्ये फॉर्म भरले जातात. म्हणजे जर परीक्षा सप्टेंबरमध्ये असेल तर फॉर्म जूनमध्ये भरले जातात. जर परीक्षा एप्रिलमध्ये असेल तर फॉर्म डिसेंबरमध्ये भरले जातात. जागा दरवर्षी अंदाजे 400च्या जवळपास जागा असतात. याचं जे प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट आहे ते UPSCच्या वेबसाईटवर असतं. आणि परीक्षेची केंद्र ही भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शहरांमध्ये हे सेंटर्स आपल्याला उपलब्ध असतात. मित्रहो, जर तुम्ही गणित या विषयावर तुम्हाला चांगली कमांड असेल, इंग्रजी लँग्वेजवर तुमची कमांड असेल, भरपूर अभ्यास करायची तयारी असेल, तुमच्या मनामध्ये तुमच्या देशाबद्दल प्रचंड प्रेम असेल, देशाची सेवा करण्याची तयारी असेल आणि एक शिस्तीचं, अतिशय प्रतिष्ठेचं, जिथे जाल तिथे लोकांनी तुम्हाला सॅल्यूट करावा एवढं सुंदर काम करण्याची जर तुमची मानसिक तयारी असेल तर नक्कीच 9वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्तापासून स्वप्न बघा NDAत जायचं. 10वीत असणाऱ्यांनी बघा 2 वर्ष पुढे आता NDAची तयारी करायची.
जे 10वी पास झालेत त्यांनी ताबडतोब अभ्यासाला लागा आणि एनडीएचा अभ्यास सुरू करा। एनडीएमध्ये उत्तर भारतातल्या विशेषतः दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या 3 राज्यातल्या मुलांचं प्रमाण जास्त आहे। याचं कारण असं आहे की ह्या मुलांना 8वी 9वी 10वी पासूनच एनडीएची तयारीचं प्रशिक्षण करायला लावतात। त्या भागामध्ये उत्तम वातावरण आहे। आपल्याही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वातावरण आपण निर्माण करू शकतो। या परीक्षेच्या तयारीसाठी खानदेशात एकमेव इन्स्टिट्यूट काम करते ते म्हणजे नोबेल फाउंडेशन। जळगाव येथे नोबेल फाउंडेशनमध्ये एनडीएच्या तयारीसाठी मार्गदर्शन केलं जातं। एनडीएची उत्तम पद्धतीने तयारी करून घेतली जाते। एनडीएमध्ये प्रवेशासाठी SPI नावाची एक परीक्षा 10वी नंतर लगेचच दिली जाते। या SPI परीक्षेची तयारी सुद्धा नोबेल फाउंडेशनला केली जाते। तर मित्रांनो, संपर्कात राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि एनडीए बद्दलची संपूर्ण माहिती मिळवा। थँक्यू। जय हिंद।